इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. प्रस्तावना. थोडं आठवा. 1. ऊर्जा एनर्जी म्हणजे काय? उत्तर: कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. 2. ऊर्जेचे विविध प्रकार टाइप्स कोणते? उत्तर: 1. स्थितीज ऊर्जा. 2. गतिज ऊर्जा. 3. ऊर्जेची विविध रूपे फॉर्म्स कोणती? उत्तर: ऊर्जेची विविध रूपे खालीलप्रमाणे आहेत: उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा. यादी करा व चर्चा करा. दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर करून कोणकोणती कामे करतो त्यांची यादी करा. ही कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या रूपात ऊर्जा वापरतो याबाबत चर्चा करा. ऊर्जा आणि ऊर्जा वापर. एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची मेकॅनिकल एनर्जीची गरज असते, काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची केमिकल एनर्जीची गरज असते, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची साऊंड एनर्जीची गरज असते, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची लाईट एनर्जीची गरज असते, तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची हीट एनर्जीची गरज असते. ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो? तक्ता तयार करा. ऊर्जा प्रकार व त्यानुसार असणारी साधने यांच्या आधारे तक्ता तयार करा. उत्तर: ऊर्जा प्रकार: औष्णिक. साधने: शेगडी, भट्टी, वाफेवर चालणारी इंजिन. ऊर्जा प्रकार: यांत्रिक. साधने: शिलाई मशीन, मोटरगाडी, सायकल, विविध यंत्रे. ऊर्जा प्रकार: विद्युत. साधने: इस्त्री, गीझर, हीटर, रेफ्रिजरेटर, पंखे, दिवे, ओव्हन, टीव्ही, मोबाईल, विद्युत ऊर्जेवर चालणारी रेल्वे इंजिन. ऊर्जा प्रकार: सौर. साधने: सौर चूल, सौरतापक, सौर घट. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपल्याला माहीत आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जास्रोत वापरले जातात. मागील इयत्तांमध्ये आपण ऊर्जा, ऊर्जास्रोत व त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा अभ्यास केला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जास्रोतांचा वापर केला जातो, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते, हे ऊर्जास्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, याविषयी आपण माहिती घेऊया. सांगा पाहू. 1. आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते? उत्तर: आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा पुढील ठिकाणी वापरली जाते: इंडक्शन स्टोव्ह, विजेचे दिवे, पंखे, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मिक्सर ग्राइंडर, पाणी उपसायचा पंप, सेलफोन, टीव्ही, म्युझिक सेट, संगणक, हीटर, लिफ्ट इत्यादी. 2. विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते? उत्तर: विद्युत ऊर्जा निर्मितीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. विद्युत ऊर्जेची निर्मिती विद्युत जनित्रात केली जाते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा उपयोग करून विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलून विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण करतात. यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. विद्युत ऊर्जा निर्मिती, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी
मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वानुसार विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, तर विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होते. विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलू शकते. विद्युतवाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, किंवा चुंबक स्थिर असेल व विद्युतवाहक तार फिरती असेल तरीही विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच अशा दोनही प्रकारात विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर असे म्हणतात. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन झोतयंत्र वापरले जाते. टर्बाईनला पाती असतात. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते. यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत वरील प्रवाह आकृतीच्या आधारे मांडता येईल. म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते. जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्रोत लागतो. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही डिझाईनही वेगवेगळे असते. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. ही रचना वरील प्रवाह आकृतीत दाखवली आहे. इंधन कोळसा, पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, वाफेवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा, वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असेही म्हणतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतरण वरील आकृतीत दाखवले आहे. कोळशातील रासायनिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. विचार करा. 1. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले असावे? उत्तर: कोळशाच्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले असावे याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. कोळशाच्या अणुरेणूमध्ये रासायनिक बंध तयार झालेले असतात. या बंधात रासायनिक ऊर्जा साठवलेली असते. ज्यावेळी कोळसा जाळला जातो तेव्हा ती ऊर्जा मुक्त होते व औष्णिक ऊर्जेच्या स्वरूपात ही रासायनिक ऊर्जा रूपांतरित होते. 2. टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? उत्तर: टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. पाणी तापवल्यानंतर त्याची वाफ होते. वाफेला जास्त उष्णता दिल्यास ती वाफ उच्च वेगाने बाहेर पडू लागते. या बाहेर पडणाऱ्या वाफेमुळे जनित्रातील टर्बाईन फिरवली जातात. टर्बाईन फिरताना याच वाफेचे पुन्हा संघनन होते व पाणी तयार होते. टर्बाईनमध्ये असणारी जास्तीची उष्णता पुन्हा या पाण्याची वाफ बनवते.
अशा रीतीने टर्बाईन परिणामकारकरित्या फिरतो. म्हणून टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच वापरतात. एखादे औष्णिक विद्युत केंद्र तुम्ही पाहिले असेल तर तिथे तुम्हाला 2 प्रकारचे मनोरे, टॉवर्स दिसतील. नेमके कसले मनोरे असतात हे? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची आकृती पाहिल्यास याची उत्तरे आपल्याला मिळतील. औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना वापरलेल्या आकृतीशी हा आराखडा ताडून पाहिल्यास या केंद्रात बॉयलर, टर्बाईन, जनित्र आणि संघनन यंत्र यांची रचना लक्षात येईल. बॉयलरमध्ये इंधनाचे, इथं कोळशाचे, ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू उंच धुरांड्यामार्फत हवेत सोडला जातो. तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान व दाब कमी होतात. अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन म्हणजेच तिला थंड करून तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते. या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संघनन यंत्र, कंडेन्सर या भागात कूलिंग टॉवरमधील पाण्याद्वारे केले जाते. कूलिंग टॉवरमधील पाणी संघनन यंत्रातून फिरवले जाते. त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टॉवरमधील पाण्याला मिळते व वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. ही उष्णता मग बाष्प व तप्त हवेच्या रूपात कूलिंग टॉवर मार्फत बाहेर टाकली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असला तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्याही निर्माण होतात. समस्या 1. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. 2. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. 3. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतीलच. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जाते. मात्र इथे युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारख्या अणूच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून फिजनमधून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासूनच उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. अणुविद्युत केंद्रातील रचना पुढील प्रमाणे दाखवता येईल. अणुविभंजनासाठी अणुभट्टी, पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी यंत्रणा, वाफेवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा, इंधन, युरेनियम किंवा प्लुटोनियम, वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. म्हणजेच इथे अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत, औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत, वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतरही पुढील आकृतीत मध्ये दाखवले आहे. अणूतील ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. सांगा पाहू, अणुविखंडनाची प्रक्रिया कशी होते? उत्तर: अणुविखंडनाची प्रक्रिया पुढील प्रमाणे घडते. अणूमधल्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. विखंडनाच्या प्रक्रियेत या केंद्रकाचे खंडन होते. हे खंडन नैसर्गिकरित्या किरणोत्सर्ग झाल्यामुळे होते किंवा त्यावर इतर न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे देखील होते.
ह्या खंडनामुळे ऊर्जा मुक्त होते. यालाच अणु ऊर्जा म्हणतात. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट्स इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करतात. अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते. अणुऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जास्रोत होऊ शकतो. परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्माण करण्यात काही समस्याही आहेत. वाफ निर्मिती यंत्र, अणुभट्टी, नियंत्रक कांड्या, पंप, संघनन यंत्र, काहीसे गरम पाणी, कूलिंग टॉवर, जनित्र, टर्बाइन. समस्या 1. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची, आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे. 2. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. इंटरनेट माझा मित्र. भारतातील काही प्रमुख अणुविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची क्षमता शोधून लिहा. ठिकाण कुंडनकुलम, राज्य तामिळनाडू, क्षमता 2000 मेगावॉट्स. ठिकाण तारापूर, राज्य महाराष्ट्र, क्षमता 1400 मेगावॉट्स. ठिकाण रावतभाटा, राज्य राजस्थान, क्षमता 1180 मेगावॉट्स. ठिकाण केगा, राज्य कर्नाटक, क्षमता 880 मेगावॉट्स. तुलना करा. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र यांचे आराखडे पाहून त्यांच्या रचनेतील साम्य व भेद याविषयी चर्चा करा. साम्य. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्रे. 1. टर्बाइन फिरवण्यासाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. 2. संघनन करणारा भाग असतो. 3. कूलिंग टॉवरचा वापर करून वाफेला परत पाण्यात रूपांतरित केले जाते. 4. पाणी फिरवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. 1. टर्बाइन फिरवण्यासाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. 2. संघनन करणारा भाग असतो. 3. कूलिंग टॉवरचा वापर करून वाफेला परत पाण्यात रूपांतरित केले जाते. 4. पाणी फिरवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. भेद. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. 1. इंधन म्हणून कोळशाचा वापर केला जातो. 2. पाणी गरम करण्यासाठी बॉयलरचा उपयोग केला जातो. 3. नियंत्रक कांड्यांची गरज पडत नाही. 4. कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होणारा धूर मनोराच्या माध्यमातून बाहेर पडतो. 5. इंधन फिरवण्यासाठी पंपाचा वापर करण्याची गरज पडत नाही. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. 1. इंधन म्हणून युरेनियम 235, युरेनियम 236 या मूलद्रव्यांचा वापर केला जातो. 2. पाणी गरम करण्यासाठी अणुभट्टीचा उपयोग केला जातो. 3. विखंडन नियंत्रित करण्यासाठी नियंत्रक कांड्यांची गरज पडते. 4. धूर निर्माण होत नसल्यामुळे मनोऱ्याची गरज पडत नाही. 5. इंधन फिरवण्यासाठी
पंपाचा वापर केला जातो. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना पुढील प्रमाणे दाखवता येईल. उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर, ज्वलन कप्पा, वायूवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा, नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण पुढील आकृतीमध्ये दाखवले आहे. नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा, नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा पुढील आकृतीमध्ये दाखवला आहे. इंधन, हवा, ज्वलन कक्षा, बाहेर पडणारे उष्ण वायू, कॉम्प्रेसर, गॅस टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. विचार करा, कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही? उत्तर: पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर करून विद्युत निर्मिती करणे खऱ्या अर्थाने पर्यावरण स्नेही आहे. जलविद्युत निर्मिती पर्यावरण स्नेही आहे असे म्हटले तरी या प्रकल्पाच्या ठिकाणी जैवविविधता ऱ्हास, माणसांचे विस्थापीकरण अशा काही समस्या आहेत. अपर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती. औष्णिक ऊर्जा, अणु ऊर्जा आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती नाही. भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. ठिकाण, राज्य, क्षमता मेगावॅट्समध्ये. समरलकोटा, आंध्र प्रदेश 2620. अंजनवेल, महाराष्ट्र 2220. बवाना, दिल्ली 1500. कोंडापल्ली, आंध्र प्रदेश 1466. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा अनिवार्य असला तरी तो आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. 1. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते हे आपण पाहिलेच आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण, सूट पार्टिकल्स हवेचे प्रदूषण करतात.
यामुळे दम्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार होतात. 2. कोळसा, खनिज तेले, पेट्रोल, डिझेल इत्यादी आणि नैसर्गिक वायू एलपीजी, सीएनजी इत्यादी ही सारी जीवाश्म इंधने, खनिज इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठेही मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्य काळात हे साठे संपणारच आहेत. असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनांचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात तर नैसर्गिक वायूंचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात संपू शकतात. 3. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांचीही आपण मागे चर्चा केली. या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही असे म्हणता येईल. पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने विद्युत निर्मितीसाठी इतरही असे काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये मागे उल्लेखलेल्या समस्या उद्भवत नाहीत. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात येत असलेले ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे कधीही न संपणारे आहेत, शाश्वत आहेत. शिवाय यामध्ये मागे उल्लेखलेल्या पर्यावरणीय समस्याही निर्माण होत नाहीत. म्हणून अशा प्रकारांनी निर्मित ऊर्जा ही पर्यावरणस्नेही ऊर्जा म्हणता येईल. यालाच आपण हरित ऊर्जा असेही म्हणू शकतो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरणस्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. जलविद्युत ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे पुढील आकृतीमध्ये दाखवले आहेत. पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, पाण्यावर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती पुढील प्रमाणे काढता येईल. पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. जलविद्युत केंद्राचा आराखडा वरील आकृतीत दाखवला आहे. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्य भागापासून बिंदू बी पासून पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोहोचवले आहे. जरा डोके चालवा. 1. बिंदू बी च्या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल? उत्तर: जलविद्युत केंद्रातील झडप उघडल्यावर बी येथून जे पाणी गतीने वाहू लागेल तेवढ्या गतिमान पाण्याची स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेत रूपांतरित होईल. 2. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल? उत्तर: टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए या ठिकाणापासून सुरू झाली तर पाणी अधिक वेगाने वाहील. ए बिंदू उंचीवर असल्यामुळे पाणी जास्त गतिमान होईल. त्यामुळे टर्बाईनची पाती जास्त वेगाने फिरतील आणि विद्युत निर्मिती अधिक परिणामकारक होईल. 3. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
उत्तर: टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर पाण्याचे वहनच होणार नाही, कारण बिंदू सी हा टर्बाईनपर्यंत पाणी नेणाऱ्या मार्गिकेच्याही खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे टर्बाईनची पाती फिरणार नाहीत व विद्युत निर्मिती होणार नाही. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. परंतु मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळे जलविद्युत केंद्रेही पर्यावरणस्नेही आहेत किंवा नाहीत हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरलाय. तुम्हाला याविषयी काय वाटते? जलविद्युत निर्मितीचे काही फायदे. 1. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. 2. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. 3. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. जलविद्युत निर्मितीसमोरील काही प्रश्न. 1. धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. 2. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. माहित आहे का तुम्हाला? भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. ठिकाण, राज्य, क्षमता मेगावॅट्समध्ये. टेहरी, उत्तराखंड 2400 मेगावॅट. कोयना, महाराष्ट्र 1960 मेगावॅट. श्रीशैलम, आंध्र प्रदेश 1670 मेगावॅट. नाथपा झाकरी, हिमाचल प्रदेश 1500 मेगावॅट. शोध घ्या. लेक टॅपिंग म्हणजे काय? ते का केले जाते? उत्तर: लेक टॅपिंग म्हणजे काय व ते का केले जाते यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. लेक टॅपिंग म्हणजे सरोस्पर्श किंवा जलाशय छेद प्रक्रिया होय. या तंत्राच्या सहाय्याने पाण्याखालच्या जमिनीत भुयार खोदून त्या जलाशयाच्या तळाला छिद्रे पाडण्यात येतात. त्यात स्फोटके भरून उडवली जातात. यामुळे बोगद्यातून पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने वाहतो. हा वाढीव प्रवाह वीज निर्मिती केंद्राकडे वळवला जातो. यामुळे अधिक क्षमतेने विद्युत निर्मिती होते. ही पद्धत जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याचे मार्ग बनवण्यासाठी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी, सिंचनासाठी तसेच किनारी प्रदेशांपासून दूरवर तेल किंवा गॅसच्या पाईप्स टाकण्यासाठी वापरली जाते. पवन ऊर्जेवर, विंड एनर्जीवर आधारित विद्युत निर्मिती. वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की, विंड टर्बाईन म्हणतात. यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअरबॉक्समार्फत जनित्राला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले विविध टप्पे पुढील प्रमाणे दाखवता येतील. विशिष्ट वेगाने वाहणारा वारा, हवेवर फिरणारे मोठी पाती असलेले टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. पवनचक्कीचा आराखडा वरील आकृतीमध्ये दाखवला आहे. वारा, पाती, शाफ्ट, बेअरिंग, गिअरबॉक्स, जनित्र, आधार मनोरा,
पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण वरील आकृतीत दाखवले आहे. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. अगदी 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून ती 7 मेगावॅट 700 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. सागरी किनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे, परंतु पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते. त्यामुळे याचा उपयोग काहीसा मर्यादित आहे. माहिती मिळवा. भारतातील काही प्रमुख पवन विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची क्षमता याबद्दल माहिती मिळवा आणि त्यांचे ठिकाण, राज्य व निर्मिती क्षमता मेगावॅट्समध्ये या स्वरूपात तक्ता तयार करा. ठिकाण: मुपंडल कन्याकुमारी, राज्य तामिळनाडू, निर्मिती क्षमता 7684.31 मेगावॉट्स. ठिकाण: धुळे, सातारा, सांगली, ढालगाव, राज्य महाराष्ट्र, निर्मिती क्षमता 4664.08 मेगावॉट्स. ठिकाण: भुज, राज्य गुजरात, निर्मिती क्षमता 4227.31 मेगावॉट्स. ठिकाण: दानगिरी, जैसलमेर, राज्य राजस्थान, निर्मिती क्षमता 4123.35 मेगावॉट्स. ठिकाण: जोगमत्ती BSES, राज्य कर्नाटक, निर्मिती क्षमता 3082.45 मेगावॉट्स. ठिकाण: भोपाळ, नागदा टेकडी, देवास, राज्य मध्य प्रदेश, निर्मिती क्षमता 2288.60 मेगावॉट्स. ठिकाण: तिरुमला टेकड्या, राज्य आंध्र प्रदेश, निर्मिती क्षमता 1866.35 मेगावॉट्स. ठिकाण: कांझिकोड, पलक्कड, राज्य केरळ, निर्मिती क्षमता 43.50 मेगावॉट्स. इतर 4.30. एकूण 28,082.95 मेगावॉट्स. सौर ऊर्जेवर सोलार एनर्जीवर आधारित विद्युत केंद्र. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून 2 प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. एक, आपण वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. सौर घटामध्ये हे घडते. सौर विद्युत घट, सोलार सेल, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. 2. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. सौर विद्युत घट, सोलार फोटोव्होल्टाइक सेल. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाइक परिणाम, फोटोव्होल्टाइक इफेक्ट असे म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट DC शक्तीच्या रूपात उपलब्ध होते. हे सौर विद्युत घट अर्धवाहक, सेमीकंडक्टर या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून, उदाहरणार्थ सिलिकॉनपासून बनलेले असतात.
सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास 30 मेगा अँपिअर एवढी विद्युतधारा तर 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. सिलिकॉनच्या एका सौर घटाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग असल्यास एका सौर घटापासून जवळपास 3 अँपिअर म्हणजेच 30 मेगा अँपिअर प्रति सेंटीमीटर वर्ग गुणिले 100 सेंटीमीटर वर्ग बरोबर 3000 मेगा अँपिअर बरोबर 3 अँपिअर एवढी विद्युतधारा व 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. लक्षात ठेवा, सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा, फोटोव्होल्टाईक परिणाम, दिष्ट विद्युत ऊर्जा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 सौर घट एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज असते. परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. म्हणजेच एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची मात्र बेरीज होत नाही. तसेच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 सौर घट समांतर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते. म्हणजेच समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतरांची बेरीज होत नाही. अशा प्रकारे अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल, सोलार पॅनल बनवले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या सौर पॅनलमध्ये प्रत्येकी 100 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळाचे 36 सौर घट एकसर पद्धतीने जोडल्याने एकूण विभवांतर 18 व्होल्ट आणि विद्युतधारा 3 अँपिअर मिळते. असे अनेक पॅनल एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून 100 वॅट प्रति सेंटीमीटर वर्ग एवढी प्रकाशशक्ती मिळत असेल तर त्या पॅनलमधून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असेल. असे अनेक सौर पॅनल एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सौर घट हा सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक. अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनल बनते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे, सोलार ॲरे बनतात. या प्रकारे सौर घटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रांपासून, उदाहरणार्थ सौर घटांवर चालणारे गणनयंत्र, ते मेगावॅट शक्तीच्या सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर घटांचा उपयोग केला जातो. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट डीसी असल्याने जी विद्युत यंत्रे दिष्ट डीसी विद्युत शक्तीवर चालतात, जसे की लाईट एमिटिंग डायोड, एलईडीवर आधारित विजेचे दिवे, त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. परंतु सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होत असल्याने जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटामध्ये बॅटरी ती साठवून ठेवावी लागते. परंतु आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणे ही प्रत्यावर्ती एसी विद्युत शक्तीवर चालत असल्याने अशा वेळी सौर घटाद्वारे निर्मित व बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे प्रत्यावर्ती एसी विद्युत शक्तीमध्ये करावे लागते. सौर घट, विद्युत घट, इन्व्हर्टर, एसीवर चालणारे विद्युत उपकरण, अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते.
खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा अनेक पॅनलमार्फत निर्माण झालेली डीसी शक्ती इन्व्हर्टरमार्फत एसी शक्तीत रूपांतरित केली जाते. ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते. अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आकृतीमध्ये दाखवला आहे. या प्रकारे ऊर्जा निर्माण होताना कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने कोणतेही प्रदूषण न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. शोध घ्या. भारतातील काही प्रमुख सौर ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता यांचा शोध घ्या. नाव अझूर पॉवर, साबरकांठा. स्थान खडोदा गाव. राज्य गुजरात. क्षमता 10 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2011. नाव बिट्टा सौर पॉवर, अदानी पॉवर. स्थान बिट्टा कच्छ. राज्य गुजरात. क्षमता 40 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2012. नाव चारंका सौर पार्क. स्थान चारंका गाव, पाटण तालुका. राज्य गुजरात. क्षमता 221 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2012. नाव CIAL सौर प्रकल्प. स्थान कोच्ची. राज्य केरळ. क्षमता 13 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2013. नाव धीरूभाई अंबानी सोलर पार्क. स्थान पोखरण. राज्य राजस्थान. क्षमता 40 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2012. नाव हरित ऊर्जा विकास. स्थान मानमुंडा. राज्य क्षमता 50 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2014. नाव कामुथी सोलार प्रकल्प. स्थान कामुथी. राज्य तामिळनाडू. क्षमता 648 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2016. नाव मिठापूर सोलर प्रकल्प, टाटा पॉवर. स्थान मिठापूर. राज्य गुजरात. क्षमता 25 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2012. नाव मोझर बायर. स्थान पाटण. राज्य गुजरात. क्षमता 30 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2011. नाव नेवेली सौर प्रकल्प. स्थान नेवेली. राज्य तामिळनाडू. क्षमता 130 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2018. नाव रिन्यू पॉवर. स्थान डिचपल्ली निजामाबाद. राज्य तेलंगणा. क्षमता 143 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2017. नाव टाटा पॉवर. स्थान पतपूर मुळशी उस्मानाबाद. राज्य महाराष्ट्र. क्षमता 4 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2011. नाव WA सौर पॉवर, माधव पॉवर. स्थान सुरेंद्रनगर. राज्य गुजरात. क्षमता 10 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2011. नाव वेल स्पन ऊर्जी, राजस्थान सौर प्रकल्प. स्थान फालोधी. राज्य राजस्थान. क्षमता 50 मेगावॉट्स. कधी सुरू झाले? 2013. सौर औष्णिक सोलार थर्मल विद्युत केंद्र. कोळसा, अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते हे आपण पाहिले. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळवूनही विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे खालील आकृतीत दाखवले आहेत. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक, एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक, वाफेवर चालणारे टर्बाइन, विद्युत जनित्र, विद्युत ऊर्जा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाइन आणि टर्बाइनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.
माहीत आहे का तुम्हाला? जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत जागतिक प्रमाण शेकड्यात, भारतीय प्रमाण शेकड्यात. कोळसा 41, 60, नैसर्गिक वायू 22, 8, जलविद्युत 16, 14, अणु ऊर्जा 11, 2, पेट्रोलियम 4, 0.3, नूतनीकरणक्षम स्रोत पवनविद्युत, सौरविद्युत इत्यादी 6, 15.7, एकूण 100, 100.